त्या दुपारी अचानक कर्मचारी संघाने संपाची नोटीस काढली आणि मी वेळेपेक्षा कितीतरी लवकरच घरी पोचलो. दाराला बाहेरून लॉक होतं. खरं तर मी बेल वाजवू शकत होतो, पण मी तसं केलं नाही. मीनाला बऱ्याच दिवसात मी सरप्राईज दिलं नव्हतं, त्यामुळे एकदम तिच्यासमोर हजर होऊन तिला चकित करण्याचा माझा इरादा होता. अर्थात सरप्राईज वगैरे हे सगळं केवळ एक थोताड होतं. खरं सांगायचं तर मागील काही दिवसापासून मला मीनाचा म्हणजे माझ्या बायकोचा संशय यायला लागला होता. मीना दिसते तितकी साधी नाही आहे असं मला प्रकर्षाने वाटू लागलं होतं. त्यामुळेच सरप्राईजच्या नावाखाली वेळी अवेळी घरी येऊन एक प्रकारे मी तिच्यावर पाळत ठेवत होतो. तसं बघितलं तर माझ्याकडे मीनाचा संशय घेण्याचं काही ठोस कारण नव्हतं आणि माझा स्वभावही असा काही संशयीखोर वगैरे नव्हता. आधी आम्ही दोघं माझ्या आईवडिलांसोबत आमच्या स्वतःच्या घरी राहायचो. तेव्हा तर मीनाबद्दलचा असा विचार माझ्या मनालाही कधी शिवला नव्हता. पण 3 महिन्यापूर्वी माझी बदली झाली आणि मला मीनाला घेऊन या नवीन गावात यावं लागलं. इथं आल्यापासून मीनाच्या वर्तणुकीत लक्षणीय बदल झाला होता. नजर खाली झुकलेली, हात सदैव कामात गुंतलेले, भरतकाम, विणकाम, लोणची, पापड, स्वयंपाकपाणी, झाडू पोछा, आला गेला, आगत स्वागत यात गुंतलेली एक आज्ञाधारक पत्नी मी पाहिली होती. पण इथं आल्यावर मीना एकदम स्वतंत्र झाल्यासारखी मोकळी झाली होती. एरवी तिच्या डोक्यावरून साडीचा पदर कधी खाली पडत नव्हता आणि आता खांद्यावर 2 बारीक नाड्यांनी अडकवलेला नाईट गाऊन घालून अर्धी छाती उघडी टाकलेली मीना संपूर्ण घरभर वावरत असे. मला मीनातला हा बदल आवडला नव्हता असं नाही. खरं कबूल करायचं झालं तर मलाही मान खाली घालून घरकाम उरकणाऱ्या आणि रात्री बिछाण्यात नुसती साडी वर करणाऱ्या बायकोचा कंटाळा आला होता. रोमांस करणारी, पुढाकार घेणारी बायको मलाही हवी होती. म्हणूनच मीनातला हा बदल मी आनंदाने स्वीकारला. पण हे इथंच थांबलं नाही. दिवसेंदिवस मीनाचं सौंदर्य जसं खुलत गेलं तशी तिची भूकही वाढत गेली. लाजेचा पदर गळून पडला आणि मीना भुखवल्या शरीराची नशा अनुभवायला उत्सुक अशी स्त्री बनली होती. मीनाच्या शालीन नजरेत आता वासनेचा हावरट ठिपका लखलखताना मला स्पष्ट दिसायला लागला होता आणि त्यामुळेच मी अस्वस्थ होऊ लागलो. माझी ही अस्वस्थता माझ्या मनात उठणाऱ्या संशयाचं मूळ होतं. शारीरिक गरजेसाठी मीना माझ्याशी प्रतारणा करू शकते हा विचार माझ्या मनात उठला आणि मनाच्या एका कोपऱ्यात त्या विचारानं संशयाचं घर केलं. आपल्या मनातील भावना उघडपणे तिच्यासमोर व्यक्त करू शकत नव्हतो. मग मी तिच्यावर शक्य तितकी पाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावचं जायचं सांगून मी रात्री अपरात्री घरी परतू लागलो. आज संपामुळे अचानक सुट्टी मिळाल्याने तर मला आयती संधीच मिळाली होती. दाराची बेल न वाजवता आणि कसलाही आवाज न होऊ देता स्वतः जवळच्या चावीचा वापर करत मी बाहेरून दार उघडलं आणि गुपचूप आत शिरलो. दबक्या पावलाने मीनाला शोधत मी आत जाऊ लागलो. आई ग, घशातून आलेला मीनाचा खोकरा आवाज माझ्या कानी पडला आणि माझं संपूर्ण अंग ताठ झालं. मी लक्ष देऊन ऐकलं तेव्हा बेडच्या कुरकुरण्याचा अस्पष्ट आवाज माझ्या कानात घुसला. माझा संशय आता प्रबळ होत चालला होता. हा आवाज कशामुळे येतो हे मला चांगलं माहीत होतं. डोळ्यांपुढे नको ते चित्र उभं राहिलं आणि माझं संपूर्ण शरीर थरथरून उठलं. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू असताना मीनाच्या तोंडून फुटलेली अस्फुटशी किंचाळी बाहेर पडली. चढलेल्या श्वासांचे आवाज स्पष्टपणे ऐकायला येऊ लागले. आता शंकेला जागा उरली नव्हती. माझा संशय खरा ठरला होता. माझी बायको मीना माझ्याच बेडरूममध्ये कुण्यातरी दुसऱ्यासोबत प्रणयरत झाली होती
ही प्रतारणा मी सहन करू शकत नव्हतो. माझ्या रागाचा पारा इतका चढला की मला आता कशाचंच भान उरलं नव्हतं. माझी प्रतिक्रिया अतिशय हिंसक होती. आतल्या खोलीत मीनाबरोबर जो कोणी असेल त्या व्यक्तीला जिवंत न सोडण्याचा मी निश्चय केला. डोकं भणभणलं होतं. रागाने सारासार विचारावर मात केली होती. आवेशात मी किचनमध्ये गेलो. तिथला भाजी कापायचा मोठा चाकू हातात घेऊन अलगद पावले टाकत बेडरूमच्या दिशेने जाऊ लागलो. आज जो कोणी असेल तो बेसावध असताना जोरात वार करून एका घावात आपण काम फत्ते करायचं माझा इरादा होता. परिणामांची आता मला चिंता उरली नव्हती. हातातला चाकू गच्च पकडून मी बेडरूमजवळ पोचलो. उसासे कन्याचे आणि सोबत लाडी घासण्याचे बारीक बारीक आवाज आता स्पष्टपणे ऐकू येत होते. हळूच दार पुढे सारत मी आत डोकावून पाहिलं. आत काय बघायला मिळेल याची मी मनोमन कल्पना केली होती. एक कल्पित दृश्य माझ्या मनासमोर आधीच साकारलं होतं. पण सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा माझ्या सगळ्या कल्पना चुकीच्या ठरल्या. याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. माझा सारा आवेश एका सेकंदात उतरला. मी समोर जे पाहत होतो त्याचा अर्थ मला पुरेपूर लक्षात येत नव्हता. सत्य आणि कल्पनेची रेषा धूसर झाली होती. समोरचं दृश्य पाहून मी पूर्णपणे हबकलो होतो. डोळ्यांसमोर रंगीत तारे तुटत होते. घशाला कोरड पडली होती. मेंदू बधीर झाला होता. खोलीत जाण्याची माझी इच्छा हिंमत झालीच नाही. दार लावून घेत थरथरत्या पावलांनी आणि धडधडत्या हृदयाने मी घराच्या बाहेर आलो. माणसाच्या मनात विश्वास आणि स्वतःच्या सुरक्षिततेचे अनेक कडी असतात. त्याच्या विचार आणि समाजातून एक कडा निर्माण होत जातो. पण एखादी अशी घटना घडते की त्याच्या सगळ्या कल्पनांना सुरुंग लागतो. मनात निर्माण केलेल्या सुरक्षिततेच्या कड्यांना तडा जातो आणि असुरक्षिततेची भावना त्याच्यावर हावी होते. माझी सध्याची अवस्था अगदी तशीच झाली होती. मीनावरचा माझा संशय खरा ठरला असता. तिच्या बाहुपाशात जर मला एखादा परपुरुष दिसला असता तर साहजिक मला वेदना झाल्या असत्या. भांडण, तंटा, हाणामारी करून किंवा थेट मीनाला घरातून हाकलून देऊन मी त्यावर काहीतरी मार्ग काढला असता. मात्र त्या खोलीत मला जे दिसलं त्यामुळे मी फार हादरून गेलो होतो. मनावर भीतीचा असा काही पगडा बसला होता की अजूनही माझे हातपाय थरथरत होते. घराच्या बाहेर आल्या आल्या बाजूलाच असलेल्या एका बारमध्ये मी जाऊन बसलो. 2 पेग पोटात गेल्यावर माझ्या हृदयाची धडधड जरा सामान्य झाली. हातापायात त्राण आलं. मेंदू काम करायला लागला. आता मी परिस्थितीवर विचार करू शकत होतो. बेडरूममध्ये नेमकं काय सुरू होतं यावर मी विचार करायला सुरुवात केली आणि 2 क्षण दिसलेला तो नजारा माझ्या डोळ्यांसमोर साक्षात उभा राहिला. खोलीत भर दुपारी अंधार पसरला होता. खोलीच्या 3 कोपऱ्यात 3 मेणबत्त्या लावल्या होत्या. मेणबत्त्यांच्या त्या पिवळ्या प्रकाशात खोलीतील दृश्य भेसूर दिसत होतं. मी जेव्हा आत नजर टाकली तेव्हा मीना पलंगावरून उठून बसली. अंगावर एकही कपडा नव्हता. तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव फुलून आला होता. तिच्या छातीचा टोकदारपणा मला इतक्या लांबूनही जाणवत होता. तिचे लांबसडक केस विखुरले होते. आपले आसुसलेले बाहू पसरून तिने कोणाला तरी जवळ खेचलं. चुंबनाचे आदानप्रदान करताना तिचे ओठ, तिच्या हातची मिठी, चेहऱ्यावरील हावभाव सारे काही प्रणयात रत झालेल्या स्त्रीसारखे होते. पण मला तिच्या मिठीत कुणीच दिसत नव्हतं. नंतर ती बेडवर उतानी झाली. आपल्या 2 मांड्या ढोपरात वाकून ती वेगळ्या क्रीडेच्या अवस्थेत आपल्या तोंडून शितकार सोडत होती. तिचं तोंड उघडं होतं. उघड्या तोंडातून श्वास घरघरत होता. ओठांच्या फटीतून लाळ गळत होती. फक्त एकदाच माझी नजर तिच्या डोळ्यात गुंतली. तिचे डोळे भयंकर मोठे, वटारलेले लाल भडक डोळे. त्या डोळ्यात क्रौर्य होतं, खुनशीपणा होता
आणि त्या पलीकडेही काहीतरी होतं. त्याच वेळी एका क्षणासाठी मला मीनाच्या बहुपाशात असलेल्याची एक झलक दिसली. राकट दाढीचा एक उभट चेहरा, डोक्याचा गोटा मागे घेरा. त्याचा वर्ण गोरा होता, पण पांढऱ्या संगमरवरासारखा निर्जीव वाटत होता. चेहराही कोरीव दगडाचा वाटत होता. जिवंत होते ते फक्त डोळे. भट्टीच्या लाल काचेतून आतल्या धगधगत्या ज्वाला दिसाव्यात तसे ते अंगारासारखे फुललेले डोळे. मला बसलेला धक्का अनपेक्षित होता. आतलं दृश्य पाहून मी त्याच पावित्र्यात थिजून उभा राहिलो. मीनासोबत तिचा एखादा प्रियकर असेल अशी मी कल्पना करत होतो, पण हे काहीतरी निराळंच होतं. त्याला मानवी म्हणावं की नाही याचीही शंका येत होती. ते लाल भडक डोळे, ती निस्तेज त्वचा, मध्ययुगीन काळातला वाटावा तसा त्याचा तो अवतार. सजीवपणाचं एकही लक्षण त्याच्यात नव्हतं. म्हणजे मग मीना एका मृत्यू व्यक्तीसोबत गेम करीत होती, एका भूतासोबत? नुसत्या कल्पनेने त्या क्षणी माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच वेळी मला जाणवलं की भूत या संकल्पनेपेक्षाही हा प्रकार वेगळा आहे. पण नेमका हा प्रकार आहे तरी काय, आणि मीना यात कशी अडकली? तिला हे सगळं माहीत आहे की तिच्या नकळत हा प्रकार सुरू आहे? मनात उठणाऱ्या या प्रश्नांना माझ्याजवळ काहीच उत्तर नव्हतं. उलट मनात एक शंका होती. मला दिसलं ते खरोखर दिसलं की मलाच काहीतरी भास झाला. मनाची व्यवस्था झाली. मेंदू बंद पडला होता. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. तना मनावर भीतीचा असा अंमल बसला की परत घरी जाण्याचा विचारही मनात येत नव्हता. विनयमस्क मनस्थितीत मी टेबलावर नुसता बसून राहिलो. अंदाज तर्क लावण्यात बराच वेळ गेला. शेवटी मला समजलं की काहीतरी केल्याशिवाय माझं समाधान होणार नव्हतं. कोणाला तरी ही विलक्षण हकीकत, ही आगळी अनुभूती सांगायलाच हवी होती. हा अनुभव माझ्या मनात सामावत नव्हता. एखाद्या विषारी कणासारखा जळजळत होता. इतर सर्व विचारांना त्यामुळे एक विकृत रूप येत होतं. नाही, हे मनात ठेवून चालणार नव्हतं. पण सांगण्यासारखी व्यक्ती कोण होती? माझ्यापुढे ऑफिसमधल्या एक दोघांचे चेहरे आले. माझा सरकारी सहकारी बोबडे, पण तो भळकट स्वभावाचा. त्याच्या मनात एकही गोष्ट गुपित राहत नव्हती. त्याने माझा सगळा बोभाटा करून टाकला असता. शिंदे म्हणून एक होता, पण तो तरी गरीब काय. नुसती हकीकत ऐकून त्याला घाम फुटला असता. एकाएकी एक नाव माझ्या नजरेसमोर आलं. आमच्या ऑफिसच्या मंगलाबाई. 40 वर्षाच्या मंगलाबाई. त्याच गावच्या रहिवाशी होत्या. स्वभावानं निडर आणि कडक, पण हे वरवरचं. तशा त्या अत्यंत प्रेमळ होत्या. प्रत्येकाच्या अडीअडचणीत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहत असत. परिस्थिती कशीही असली तरी त्यांच्याकडे त्यातून बाहेर निघायचा मार्ग असायचा. मुख्य म्हणजे मदत करायला त्या उत्सुक असायच्या. त्यामुळे ऑफिसमधलेच नाही तर गावातलेही अनेकजण त्यांच्याकडे मदत मागायला आलेले मी बघितलं होतं. त्या नेमकी कशी आणि काय मदत करतात याबद्दल मला विस्तृत माहिती नव्हती, पण मंगलाबाईबद्दल त्या गावात आदरयुक्त भीती असल्याचं मी स्वतः अनुभवलं होतं. माझ्याशी त्यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे. मी इथं बदलून आल्यावर त्यांनीच मी राहत असलेली ऑफिसची ती जागा मला मिळवून देण्यासाठी मदत केली होती. म्हणूनच मंगलाबाईचं व्यक्तिमत्व असं होतं की एखाद्या पुरुषाशी बोलताना मी अडकलो असतो, परंतु त्यांच्याशी मला मनमोकळेपणाने बोलता आलं असतं. म्हणूनच माझी पावले मंगलाबाईच्या घराकडे वळली. गावच्या एकदम बाजूला असलेल्या एका छोट्याशा वस्तीत मंगलाबाईचं घर होतं. चौकात मी एका मुलाला मंगलाबाईचं घर विचारलं तर त्या मुलाने मला त्या घरासमोर आणून उभं केलं होतं. काहीशा नवलाने मी त्या घराकडे पाहत होतो. ते घर म्हणजे मातीच्या भिंतीचा आडोसा, वर वाशांच्या तुळ्या, त्यावर चौकट, त्यावर कौलारू छप्पर, एक बाहेरची ओसरीसारखी लांबच्या लांब खोली, आत जाणारी 2 बैठी अरुंद दारं,
ओसरीवर खांबाला कंदील टांगला होता. एक 70-75 वर्षाचा म्हातारा भिंतीला टेकून बसला होता. मंगलाबाई नोकरीत असूनही त्यांच्या घरात इतकी गरिबी कशी? मला प्रश्न पडल्या वाचून राहिला नाही. अर्थात मी काही मंगलाबाईची गरिबी श्रीमंती बघायला आलो नव्हतो. त्यापेक्षा कितीतरी बिकट परिस्थिती सध्या माझ्यासमोर उभी राहिली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी तर मी इथे आलो होतो, पण मंगलाबाई कुठे दिसत नव्हत्या. खरं म्हणजे मंगलाबाई घरी एकट्या असतील आणि त्यांच्याशी निवांत बोलता येईल असा समज करून मी आलो होतो. पण ओसरीवर बसलेल्या म्हाताऱ्याला पाहून माझा भ्रम निराश झाला. आता आपल्याला बोलता तरी येईल का, याचीच मला शंका येत होती. एका क्षणी तर मी परत फिरण्याचा निर्णय घेतला, पण परत जाणार कुठे हा यक्ष प्रश्न पुढे उभा असल्याने मी त्या म्हाताऱ्याजवळ गेलो. बाबा रामराम, मंगलाबाई आहेत का? म्हाताऱ्याने खाली घातलेली मान वर करून माझ्याकडे बघितलं. काही न बोलता घराच्या आतल्या दिशेला बोट दाखवलं. मंगलाबाई घरात असल्याचा इशारा म्हाताऱ्याने केला होता, पण असं थेट घरात जाणं मला प्रशस्त वाटलं नाही. त्यामुळे मी पुन्हा त्या म्हाताऱ्याशी संवाद साधला. बाबा, माझं जरा काम होतं, मंगलाबाईंना बाहेर बोलवता का? म्हाताऱ्यानं पुन्हा चेहरा वर करून माझ्याकडे बघितलं. अरे, आज आहे अमावस्या, ती नाही येणार घराबाहेर, तूच जा की आत, घोगऱ्या आवाजात म्हाताऱ्यानं मला उत्तर दिलं. आता मात्र माझा नाईलाज झाला होता. घरात जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मंगलाबाई आवाज देत मी घरात शिरलो. पहिल्या खोलीत त्या दिसल्या नाही. तेव्हा मी दुसऱ्या खोलीत डोकावून बघितलं आणि माझे पाय जागेवरच गोठले. एका दिवसात धक्का बसण्याची ही माझी दुसरी वेळ होती. आतला नजारा चकित करणाराच होता. आतल्या खोलीत मंगलाबाई पूजेला बसल्या होत्या, पण ही काही साधीसुधी पूजा दिसत नव्हती. तो प्रकारच वेगळा होता. मंगलाबाईंच्या समोर लहान मोठ्या 7 मानवी कवट्या एका सरळ रेषेत मांडल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या सुकलेल्या फुलांच्या माळा त्या खोलीत तोरण बांधल्यासारख्या लोंबकळत होत्या. मध्यभागी एक धुनी पेटलेली होती. त्या धुनीसमोर मंगलाबाई बसल्या होत्या. अंगावर केवळ एक हिरवं वस्त्र, तेही पूर्णपणे ओलं झालेलं. डोळे बंद करून तोंडाने काहीतरी पुटपुटत त्या आपल्या विधीत मग्न झाल्या होत्या. 2 क्षण मी तिथे उभा राहिलो आणि लगेच माघारी फिरलो. मी थेट घराच्या बाहेर जाणार होतो, परंतु मंगलाबाईच्या आवाजाने माझ्या पावलांना पुन्हा ब्रेक लागला. साहेब, 2 मिनिट बसा, आलेच बरं का. आता माझा नाईलाज होता. मला थांबावं लागलं. पहिल्या खोलीत असलेल्या एकमेव लाकडी खुर्चीवर मी बसलो. माझी अवस्था एकदम विचित्र झाली होती. ऑफिसमधल्या एका बाईला तिच्या घरात अशा अवस्थेत बघितल्याबद्दल मला जरा गिल्टी वाटत होतं. मंगलाबाईंबद्दलचा माझा अंदाज स्पेशल चुकला होता. मी त्यांना किती सुशील आणि संस्कारी समजत होतो, पण इथं मला त्यांचं दुसरंच रूप बघायला मिळालं होतं. मंगलाबाईची ती पूजा, त्यांचा तो अवतार, नक्कीच मंगलाबाई काळी जादू करणारी मांत्रिक असावी. म्हणून तर इतके लोक त्यांच्याकडे मदतीसाठी येत असावेत. तारेला तार जोडली गेली आणि मी मनातल्या मनात अंदाजाचे इमले बांधायला लागलो. आज अचानक तुम्ही इकडे कसे? मंगलाबाईचा आवाज कानावर आला आणि माझी विचारशृंखला तुटली. मी समोरच बघितलं. मंगलाबाई त्याच अवस्थेत माझ्यासमोर उभ्या होत्या. त्यांच्या अंगावर आताही तेच एक वस्त्र होतं. त्यातून त्यांच्या शरीराचे सगळं आकार मला स्पष्ट दिसत होता. नजर वर करण्याची माझी हिंमत होत नव्हती. मंगलाबाई 40शीत असल्या तरी त्यांचं रूप आणि शरीर एकदम बांधेसूद होतं. सगळे आकार उकार एकदम शाबूत होते. माझी अवस्था एकदम विचित्र झाली होती. मंगलाबाईकडे पाहून एकीकडे शरीरातला रक्तप्रवाह वाढला होता, तर दुसरीकडे मला स्वतःची लाज वाटत होती. साहेब, माफ करा, तुमच्यासमोर मला असं यावं लागलं. माझा नाईलाज आहे.
आज अमावस्या असल्याने माझी पूजा असते. यामुळे मला असं तुमच्यासमोर यावं लागलं. पण काय करणार, आजची अमावस्या लाखातली एक. पूर्वीपार चालत आलेली ही परंपरा मला मोडता आली नाही. मंगलाबाईने स्पष्टीकरण दिलं. अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? मीच चुकीच्या वेळी आलो तुमच्याकडे. मी तात्काळ बाजू सावरली. वेळ चुकीची आहे की नाही हे आपण कसं सांगणार? ते जाऊ द्या, तुम्ही इकडे कसे? तुमचं काही काम होतं का? मंगलाबाईने विचारताच मला माझं काम आठवलं आणि माझं शरीर एकदम थंडगार पडलं. जरा वेळ मी काहीच बोललो नाही. मग हळूच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. बाई, आज दुपारी घरी गेलो तर मला घरात जरा वेगळंच दिसलं, म्हणून आलो तुमच्याकडे. मला यापेक्षा जास्त बोललंच गेलं नाही. हे पहा साहेब, अगदी अनवधानाने माझ्या बाबतीतही एक सत्य तुमच्यासमोर आलं आहे. अमावस्याची ही माझी विधी पाहून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. माझा हा अवतारसुद्धा तुम्हाला पेचात पाडू शकतो. कदाचित तुम्ही मला मांत्रिक किंवा चेटूक करणारी स्त्री देखील समजायला लागला असाल. पण साहेब, सत्य आहे ते आहे. त्याला आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे जे घडलं ते सविस्तरपणे सांगा. मला काही मदत करता आली तर मी ती नक्की करीन. यावेळी मात्र माझ्या शब्दांचा बांध फुटला. दुपारी मला जे काही दिसलं, जे काही जाणवलं, ते मी जमेल त्या शब्दात मंगलाबाईंसमोर मांडले. मंगलाबाई माझा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होत्या. माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. पण जेव्हा मी मीनासोबत असलेल्या त्या अमानवी आकृतीचं वर्णन केलं, तेव्हा मंगलाबाईच्या डोळ्यात एक निराळीच चकाकी आली होती. नंतर जेव्हा त्या बोलल्या, तेव्हा त्यांचा सूरही बदलला होता. साहेब, तुम्ही सांगता तसा प्रकार प्रत्यक्षात घडला असेल तर फार धोक्याची बाब आहे. हे बघा, आजचा दिवस अनेक अर्थांनी निराळा आहे. त्यात ही दुराग्रही अमावस्या. आज असं काही दिसणं. मंगलाबाई बोलता बोलता एकदम थांबल्या. ओसरीवर बसलेला तो म्हातारा घरात येत होता. मीही चमकून उभा राहिलो. म्हातारा शांतपणे घरात आला. त्याने एक जळजळीत कटाक्ष मंगलाबाईकडे टाकला आणि म्हणाला, मंगले, कशाला त्याला यात गुंतवते? मी हळूच माझ्या खांद्याला स्पर्श करीत तो म्हातारा मला म्हणाला, तू हिच्या नांदी लागू नको. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्याच्या वाटेची चौकशी कशासाठी करायची? बायकोला घे आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जाय. निघ आता. त्या म्हाताऱ्याचे हे शब्द ऐकून मी चुपचाप घराच्या बाहेर पडलो. पण मी बाहेर पडत असताना मागे पाहिलं तर मंगलाबाईची खुणशी नजर त्या म्हाताऱ्यावर खेळली होती. आता पुढे काय होणार या भीतीने माझं हृदय अजून जोरात धडधडू लागलं होतं. त्या म्हाताऱ्याच्या शब्दांनी माझ्या डोक्यात एक खळबळ उडून दिली होती. मंगलाबाईच्या घरातून बाहेर पडताना पाठीवर जाणवणारी ती खुणशी नजर आणि म्हाताऱ्याची ती चेतावणी माझ्या मनात घर करून बसली होती. पण त्या एका रात्रीने माझ्या विचारांना आणि भावनांना वेगळीच कलाटणी दिली. तो म्हातारा म्हणाला होता, बायकोला घे आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जा. पण मी गांगरलो होतो. एका बाजूला अमानवी शक्तीची भीती होती, तर दुसऱ्या बाजूला मीनाबद्दलचं माझं प्रेम आणि तिच्यात झालेला तो कमालीचा बदल मला एका अनामिक आकर्षणाकडे खेचत होता. रात्र सरत आली होती. अमावस्येचा तो गडद अंधार आता ओघरू लागला होता आणि पहाटच्या मंद प्रकाशात मी पुन्हा माझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा होतो. दाराला बाहेरून कुलूप नव्हतं. मी काल दुपारी दार उघडंच ठेवलं होतं. अत्यंत भीत थरथरत्या हाताने मी दार ढकललं आणि आत पाऊल ठेवलं. घरात कमालीची शांतता होती. दुपारच्या त्या भयानक प्रसंगानंतर घर आता अगदी शांत आणि सुरक्षित भासत होतं. मी हळूहळू बेडरूमच्या दिशेने गेलो. मनात धडधड होती, पण आत पाहतच माझ्या मनातील सगळी भीती
गळून पडली. बेडरूममध्ये कालच्या त्या मेणबत्त्या नव्हत्या की तो भीतीदायक अंधारही नव्हता. खिडकीच्या पडद्यामागून पहाटेचं कोवळं गुलाबी ऊन आत येत होतं. पलंगावर मीना गाढ झोपली होती. तिचे ते लांब सटक केस उशीवर विखुरलेले होते. काल दुपारी तिच्या चेहऱ्यावर दिसणारं ते कौर्य आता कुठल्या कुठे गायब झालं होतं. आता तिच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता, निष्पापपणा आणि तृप्तीचे भाव होते. मी तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत राहिलो. काल जो चाकू मी रागाच्या भरात आणला होता तो कधीच मागे पडला होता. आता माझ्या मनात राग नव्हता, संशय नव्हता, फक्त एक तीव्र ओढ होती आपल्या पत्नीला जवळ घेण्याची. काल जे दिसलं तो केवळ माझा भास असावा अशी मी मनाची समजूत घातली. मला फक्त समोर दिसणारं तिचं ते मनमोहक रूप खुणावत होतं. मी हळूच बेडच्या कडेला बसलो आणि तिच्या चेहऱ्यावर विखुरलेली केसांची बट अलगद बाजूला केली. माझ्या स्पर्शाने मीनाची नजर उघडली. मला समोर पाहून तिच्या डोळ्यात भीती किंवा धास्ती दिसली नाही. उलट तिच्या ओठावर एक अत्यंत मधुर आणि लागवी हसू उमटलं. तिने तिचे दोन्ही मऊ हात पुढे करून माझा हात हातात घेतला. तुम्ही आलात, मी तुमचीच वाट पाहत होते. तिचा आवाज कमालीचा, सुरावटीचा आणि प्रेमाने उथंबलेला होता, ज्याने माझ्या मनातील राहिली साहिली भीतीही पळून लावली. मीना, काल मी खूप घाबरलो होतो. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, काही बोलू नका. आज खूप दिवसांनी तुम्ही माझ्याकडे इतक्या प्रेमाने पाहत आहात. मला फक्त तुमच्याजवळ राहायचं आहे. तिचे ते शब्द थेट माझ्या हृदयात उतरले. त्या क्षणी मंगलाबाई, तो म्हातारा, तो गूढ विधी, सगळं काही माझ्या मनातून पुसलं गेलं. माझ्यासमोर माझी हसती खेळती बायको होती. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. आमच्यात आधी असा जिव्हाळा आणि रोमॅन्टिक संवाद कधीच झाला नव्हता. पूर्वीची मीना संकोची होती, पण आजची मीना माझ्यावरचं प्रेम उघडपणे व्यक्त करत होती. तिच्या मिठीत एक अनामिक ऊब होती. आम्ही दोघेही बराच वेळ एकमेकांच्या डोळ्यात पाहत शांत बसून होतो. तिच्या श्वासांची गती आणि तिच्या हृदयांचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. मीना, तू इथं आल्यापासून खूप बदललीस, पण हा बदल मला आवडलाय. मी तिच्या गालावर हलके चुंबन घेत म्हटलं. ती लाजली आणि तिनं तिचं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या प्रकाशात तिचं सौंदर्य अधिकच खोलून दिसत होतं. जुन्या काळातल्या रूढी परंपरेच्या विळख्यातून बाहेर पडून ती आता खऱ्या अर्थाने मुक्त झाली होती आणि आपल्या हक्काच्या माणसासोबत संसाराचा आनंद घेत होती. तास 2 तास कसे निघून गेले कळलेच नाही. आम्ही जुन्या आठवणी काढल्या, भविष्याचे बेत आखले. बराच वेळ एकमेकांच्या बाहुपाशातून घावल्यानंतर मीना उठली आणि माझ्याकडे पाहून, मोहन, आपले हे गाव सोडून कधीच जायचं नाही, हो ना? मला इथं खूप सुखी वाटतंय, तिनं विचारलं. तिच्या त्या प्रश्नाने माझ्या मनात पुन्हा एकदा काल रात्रीची आठवण जागी झाली. त्या म्हाताऱ्याने गाव सोडायला सांगितलं होतं, पण मीनाच्या या प्रेमापुढे मला वाटलं की जर माझ्या घरात इतकं सुख आणि प्रेम असेल तर मला कुठल्याही कल्पित भीतीची पर्वा नाही. नाही जाणार मीना, तुला जिथं आनंद मिळेल तिथेच आपण राहू, मी तिला आश्वस्त केलं. दुपार झाली होती. मीना स्वयंपाकघरात माझ्या आवडीचं जेवण बनवत होती आणि तिचा सुमधुर आवाजातील गाण्याचा सूर घरभर घुमत होता. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून वर्तमानपत्राची पाने चाळत होतो. वातावरण अगदी सामान्य आणि आनंदी होतं. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर मंगलाबाई असं नाव चमकत होतं. माझं काळीज एका क्षणासाठी धडधडलं,
काल रात्रीचा तो भयानक अनुभव आठवून मी संभ्रमात पडलो. पण धीर धरून मी फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो मंगलाबाई. तिकडून मंगलाबाईच्या हसण्याचा आवाज आला. पण तो आवाज ऑफिसमधला नव्हता. तो काल रात्रीच्या त्या गूढ विधीच्या वेळेचा काहीसा गंभीर आणि घरचातला आवाज होता. काय साहेब, घर शांत आहे ना? मीनाचा तो नवा अवतार आवडला का? मंगलाबाईंनी विचारलं. मंगलाबाई, मला तुमच्या कालच्या प्रकाराबद्दल काही बोलायचं नाही. मी माझ्या कुटुंबासोबत सुखात आहे, मी ठामपणे सांगायचा प्रयत्न केला. अरे साहेब, एवढे चिडू नका. मी तुम्हाला सावध करायला फोन केला होता. काल रात्री माझ्या चुलत्याने तुम्हाला जे सांगितलं ते अर्धसत्य होतं. या गावात एक जुनी समजूत आहे. नवीन येणाऱ्या जोडप्यांना इथली हवा आणि वातावरण सुरुवातीला भ्रमात टाकतं. तुमची बायको मीना, ती कोणत्याही काळी जादूत अडकलेली नाही. पण हो, तिने स्वतःला मुक्त केलं आहे. मी फक्त तिला तिच्या मनातील संकोच दूर करायला मदत केली होती. माझ्या पूजेचा आणि तुमच्या संशयाचा काहीही संबंध नव्हता. तो केवळ तुमच्या मनाचा खेळ होता. मंगळाबाईचे हे शब्द ऐकून माझ्या डोक्यावरील एक मोठं ओझं उतरल्यासारखं झालं. तो केवळ एक योगायोग आणि माझ्या संशयी मनाचा भ्रम होता. मी फोन ठेवला आणि स्वयंपाकघराच्या दिशेने पाहिलं. मीना हातात जेवणाचं ताट घेऊन बाहेर येत होती. तिच्या चेहऱ्यावर तेच गोड सोज्वळ हसू होतं. तिच्या लाल भडक झालेल्या कुंकवाकडे आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून मला जाणवलं की संशयाच्या धुक्यामुळं मी माझ्याच हसत्या खेळत्या संसाराला एक भयावह वळणावर घेऊन गेलो होतो. पण आता ते धुकं साफ झालं होतं आणि आमच्या नात्याला एक प्रेमाचा नवा रोमॅन्टिक बहर आला होता. त्यानंतरचे काही दिवस आमच्या संसारात एका सुवर्ण काळासारखे आले. मनातले ते संशयाचं आणि भीतीचं धुकं पूर्णपणे सांडून गेलं होतं. मीना आता पूर्वीसारखी अवघडलेली चौकटीत अडकलेली राहिली नव्हती. ती मुक्त झाली होती आणि तिचा हा मुक्त वावर मला दररोज तिच्या प्रेमात पाडत होता. ऑफिस सुटल्यावर मी घरी जाण्याची ओढ आता कैक पटीने वाढली होती. पूर्वी मी तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी घाईघाईने घरी जायचो, पण आता तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्याला पाहण्यासाठी आणि तिच्या मिठीत विसावण्यासाठी माझे पाय घराकडे धाव घेत होते. अशाच एका मंद सुवासिक संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो होतो. दारावरची बेल वाजवणार इतक्यात दाराची कडी हलली. मीनाने दार उघडलं. तिच्या केसात मोगऱ्याचा ताजा गजरा माळवलेला होता, ज्याचा सुगंध एका क्षणात माझ्या मनाला उत्साहित करून गेला. तिने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. आज वेळेवर आला. तिने किंचित डोळे मिचकावून लाडीक सुरात विचारले. तुझी आठवण इतकी येत होती की ऑफिसात पाऊल टिकत नव्हतं. मी तिचा हात हातात घेत म्हणालो. माझ्या या अनपेक्षित उत्तराने तिचे गाल गुलाबी झाले. तिने लाजून नजर खाली वळवली. जुनी मीना असती तर तिने हात सोडून घेतला असता, पण आताच्या मीनाने अधिक घट्ट पकडला आणि मला आत ओढलं. हलकासा मंद प्रकाश होता. स्वयंपाकघरातून खमंग जेवणाचा सुवास येत होता. मी सोफ्यावर बसलो तशी मीना पाण्याचा ग्लास घेऊन आली. पाणी प्यायल्यावर तिने माझ्या गळ्यातले टाय सैल केले आणि माझे थकलेले खांदे आपल्या मऊ हातांनी दाबून देऊ लागली. तिथं तो जिव्हाळायुक्त स्पर्श माझे दिवसभराचे सगळे कष्ट आणि ताण एका सेकंदात हरवून गेला. मीना, तू मला एखादा सुंदर स्वप्न वाटत आहेस? मी मागे वळून तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणालो. हे स्वप्न नाही मोहन, हे आपलं सत्य आहे. या नवीन गावाने मला स्वतःला जगण्याची आणि तुमच्यावर उघडपणे प्रेम करण्याची हिंमत दिली. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवत अत्यंत हळुवारपणे म्हणाली. रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघे घराच्या गच्चीवर गेलो. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं आणि गार वारा सुटला होता. मीनाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि आम्ही दोघेही शांतपणे निसर्गाचा तो आनंद घेऊ लागलो. मोहन, आठवतंय सगळ्यात सुरुवातीला आपण किती औपचारिक वागायचो? मला नेहमी भीती वाटायची की माझ्याकडून काही चुकेल का? मीनाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. हो मीना, आणि मला वाटायचं की तू किती शांत आहेस, पण आज तुला माझा हा नवा रोमॅन्टिक अवतार जास्त आवडतो. मी तिच्या कमरेभोवती हात गुंडाळून तिला जवळ ओढलं. तिने तिचे दोन्ही हात गळाभोवती टाकले. चांदण्यात त्या शुभ्र प्रकाशात तिचे डोळे चमकत होते, पण त्या डोळ्यात आता फक्त
माझ्याबद्दल अथांग प्रेम होतं. तिचे ओठ किंचित थरथरत होते. गार वाऱ्याच्या झोळकीमुळे साडी हवेत उडत होती. मी किंचित जवळ गेलो. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तिने डोळे बंद केले. अत्यंत हळुवारपणे ओठ माझ्या ओठात गेले. ते चुंबन आमच्या नात्यातल्या एका नव्या विश्वासाची आणि प्रेमाची साक्ष देत होतं. त्या एकांत रात्री आम्ही दोघेही काळाचं भान हरवून एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. संशयाने सुरू झालेली ही कहाणी आता प्रेमाच्या एका नितांत सुंदर वळणावर येऊन पोचली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो होतो. मीनाने मला डब्बा दिला आणि माझ्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले. मी घराबाहेर पडलो आणि रस्त्याने चालताना मला समोरून ऑफिसचे बोबडे येताना दिसले. कालच्या त्या मंगलाबाईच्या फोननंतर माझ्या मनातील भीती पूर्णपणे निघून गेली होती. तरीही गावातल्या त्या जुन्या समजुतीबद्दल मला थोडी उत्सुकता होती. काय मोहनराव, अगदी खुश दिसताय. नवीन घर कसं वाटतंय? बोबड्यांनी नेहमीच्या फळकट अंदाजात विचारलं. घर खूप छान आहे बोबडेसाहेब, पण मला सांगा, या गावात आल्यावर माणसाला काही वेगळे भास किंवा भ्रम होतात, असं काही आहे का? मी सहज विचारलं. बोबडे मोठ्यानं हसले. अरे हो, त्या मंगलाबाईच्या जुन्या घराच्या बाजूला जे जंगलासारखं वातावरण आहे ना, तिथल्या काही विशिष्ट वनस्पतीच्या सुगंधामुळे आणि हवेच्या दबावामुळे नवीन लोकांना सुरुवातीला डोकेदुखी किंवा विचित्र भास होतात. त्यालाच इथले जुने लोक अमावस्येचा भ्रम असं म्हणतात. पण 2-3 महिन्यात शरीर त्या वातावरणाला सावरतं. का हो, तुम्हाला काही तसं वाटतं का? नाही, काही नाही. मी फक्त सहज विचारत होतो, मी हसून म्हणालो. माझा संशय, ती अमानवी आकृती, ती भीती, हे सगळं काही त्या विशिष्ट वातावरणाचा आणि माझ्या अतिविचार करणाऱ्या मनाचा खेळ होता, हे मला आता पूर्णपणे सिद्ध झालं होतं. निसर्गाच्या एका लहानशा बदलाने मीनाच्या मनातील संकोच दूर केला होता आणि तिला एक नवी ऊर्जा दिली होती. तर माझ्या मनातील संशयाने त्या भुताटकीचे रूप दिलं होतं. मी मागे वळून माझ्या घराकडे पाहिलं. मीना खिडकीत उभी राहून मला हात हलवून टाटा करत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून माझ्या मनात एकच विचार आला. काही भ्रम हे माणसाला उद्ध्वस्त करतात, तर काही भ्रम माणसाला स्वतःच्या माणसाच्या प्रेमाची खरी किंमत पटवून देतात. आमचा संसार आता त्या संशयाच्या अंधारातून बाहेर पडून विश्वासाच्या लख्ख प्रकाशात न्हावून निघाला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.